होय, अवघ्या 16 लाखात तुमचं हक्काचं घर. घरी राहा, सुखी राहा. कुडाळ एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळ शिवाजी पार्कनं आणली आहे ही संधी तुमच्यासाठी. 8 बिल्डिंग्सचा भव्य दिव्य प्रकल्प. रेडी पोझिशन मध्ये घरं उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 9422 37 93 99 किंवा 9422 065 181. सध्या कोरोनाचा सगळीकडे वातावरण आहे. गेले 2-3 महिने आपण या वातावरणाचा सामना करत आहोत. सिंधुदुर्गातले कोरोनाचे रुग्ण जर आपण बघितले तर आतापर्यंत 8 रुग्ण सापडलेले आहेत. सर्वात पहिला रुग्ण हा मार्च महिन्यामध्ये सापडला होता. तो पूर्णपणे बरा झाला आहे, तो आपल्या घरी गेला आहे. त्याच्यानंतर एक 17 वर्षाची मुलगी सोनवडेची ती सापडली होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, पण तीसुद्धा पूर्णपणे बरी झाली आहे. त्यानंतर जे 2 रुग्ण सापडलेले होते त्यांचेसुद्धा अहवाल निगेटिव्ह आले आहेत आणि काही दिवसांनी 1-2 दिवसांनी त्यांनासुद्धा डिस्चार्ज देण्यात येणार आहे. म्हणजे 4 रुग्ण पूर्णपणे बरे झालेले असताना एकच रुग्ण कालपर्यंत होता आणि काल अचानक 3 रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सापडले. त्यामध्ये वाडा येथील महिला जी सापडली होती 51 वर्षीय, तर तिच्या 2 मुली या कोरोनाबाधित सापडलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ती नेरूर इथला एक आंबा व्यवसायाशी संबंधित एक युवक, नेरूर शिरसोसवाडी इथला युवक, तो कोरोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. तर अशा पद्धतीने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 कोरोनाबाधित रुग्ण आहेत आणि त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाचा हा प्रचार आणि प्रसार जो आहे, तो दिवसेंदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढताना दिसतो आहे. त्याची काही कारणं असतील, नव्हे ती निश्चितच आहेत, त्याची काही कारणं आहेत. पण हे जे काही चाललेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, जी काही परिस्थिती आहे, जे चाकरमानी येत आहेत किंवा इथले गावातले जे लोक आहेत त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या काही समस्या असतील, तर या कोकण नाऊच्या माध्यमातून तुम्ही त्या मांडू शकता. ते प्रश्न, त्या समस्या आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून त्या प्रश्नांना काही उत्तरं सापडतील, जेणेकरून ते प्रश्न सुटतील. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की थोडा समन्वयाचा अभाव सगळीकडे दिसून येतो आहे. मुंबईहून मोठ्या संख्येनं चाकरमानी सिंधुदुर्गामध्ये येऊ लागलेले आहेत. त्यांना ई-पास इश्यू होत आहेत आणि ते ई-पास इश्यू करून, ई-पास घेऊन ते लोक सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. पण असं करत असताना सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा नेमकी कशी आहे, सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा काय करते आहे, हे सुद्धा पाहणं खूप मोठं गरजेचं आहे. नमस्कार, साईनाथ जळवी आपल्याला पाहत आहेत. साईनाथ जळवी, आपलं स्वागत आहे. सिंधुदुर्गामध्ये अनेक चाकरमानी इथं येत आहेत. इथले काही प्रश्न निर्माण होत आहेत. त्या चाकरमान्यांचे सुद्धा काही प्रश्न आहेत. अशा समस्या ज्या आहेत त्या आम्ही शासनापर्यंत या माध्यमातून घेऊन जाण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, आपले काही उपाय असतील, काय केलं पाहिजे, आपले काही सजेशन्स असतील, तर तुम्ही ते निश्चितपणे आमच्याशी शेअर करू शकता. संबंधितांपर्यंत आपण हे समस्या ह्या पोचू शकतो. आरोग्य यंत्रणा असेल जिल्ह्याची, त्याचबरोबर महसूल प्रशासन असेल, हे सुद्धा यांचीसुद्धा माणसं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे बघत आहेत. हर्षद कुडाळकर यांचा इथे प्रश्न येतो आहे की राज ठाकरे यांचा काही अनुभव आहे का. मला नेमका प्रश्न कळला नाही आहे हर्षद सर तुमचा. चिन्मय गोगळे, नमस्कार. तर सिंधुदुर्गामध्ये असे अनेक जण आज चाकरमानी येत आहेत आणि ह्या चाकरमान्यांचं येण्याचं जे
पॉईंट आहे, एंट्री पॉईंट आहे, तो मुख्यत्वे खारेपाटणला आहे. आणि खारेपाटणमध्ये गाड्यांच्या रांगा तिथे लागलेल्या आहेत. कित्येक किलोमीटरच्या रांगा तिथे लागलेल्या आहेत. आणि तिथे जे चेकिंग होतं आहे, मेडिकल तपासणी होते आहे, त्यामध्ये अडथळे येत आहेत. अशा काही बातम्या, असे काही फोन्स आम्हाला आले. आणि ते खरोखरच तिकडे जी यंत्रणा, शासकीय यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे, ती कमी पडते आहे. कारण माणसांचा ओघ वाढलेला आहे. आणि प्रशासनाची माणसं तिथे कमी आहेत. त्यामुळे एका माणसाला चेकिंगला बराच वेळ जातो आहे. एकच थर्मल गन तिथे उपलब्ध आहे. डॉक्टर्स कमी आहेत तिथे. त्याच्यामुळे बराच वेळ वाट बघावी लागते आहे तिथल्या माणसांना. जे हाताचे ठसे वगैरे घेत आहेत, ते ठसे एकाच ठिकाणी घेत आहेत. ते साफ केलं जात नाही आहे. एक माणूस येऊन गेल्यानंतर आपलं ठसे तिथे उमटवल्यानंतर परत दुसरा माणूस येतो, आपला हात तिथे ठेवतो. ही जी प्रिकॉशन आहे ती बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच अशा प्रकारचे जे काही गोष्टी चालू आहेत तिथे, त्या खूप चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत. त्याच्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यामध्ये एक प्रकारे हातभारच लागल्यासारखी परिस्थिती खारेपाटणला तिथं निर्माण झालेली आहे. प्रशासनानं तिथं निश्चितपणे तिथे लक्ष देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. त्याचबरोबर काल जे आपण मगाशी बघितलं की जिल्ह्यातल्या पेशंट्स जे कोरोनाचे आहेत, ते आतापर्यंतचा आकडा हा 8 झालेला आहे. तो जर डबल डिजिटमध्ये गेला तर जिल्हा रेड झोनमध्ये जाऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. कोकण नाऊच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची मोहीम सुरुवातीपासून राबवत आलेलो आहोत. आणि लोकांना आवाहन करत आलेलो आहोत की सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरचा वापर करा, हँडवॉशचा वापर करा, मास्कचा वापर करा. हे प्रत्येक वेळी आम्ही सांगत आलेलो आहोत. जे काही इथले सिंधुदुर्गवासी आहेत ते त्याची दखल घेत आहेत. पण आपण एकंदरीत विचार केला तर जे काही पेशंट्स आपल्याला सापडलेले आहेत, ते पेशंट्स, त्यांचा संबंध हा मुंबईशी जोडला गेलेला आपल्याला आढळतो. पहिला पेशंट जो सापडला होता तो आला होता, तो गुढीपाडव्याला आणि शिमग्याला आला होता. तो मुंबईवरून मेंगलोर एक्सप्रेसने आला होता आणि त्याला कोरोनाची लागण झाली होती. दुसरी पेशंट जी सापडली होती 17 वर्षीय, ती आपल्या आजोबांच्या कार्यासाठी आली होती. ती देखील मुंबईहून आली होती. त्यानंतर तो पेशंट सापडला होता. नंतर जांभवड्याचा एक युवक, तो पण मुंबईवरून आला होता. हा आंबा वाहतूकदार हा मुंबईवरून आला होता. त्यानंतर आता जी वाड्याची महिला सापडलेली आहे, तीसुद्धा आंबा व्यवसायाशी संबंधित, तीसुद्धा मुंबईहून आली होती आणि तिला कोरोना झाला. आणि आता तिच्यासोबत तिच्या संपर्कात आलेल्या तिच्या दोन्ही मुलींना त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत. आणि जो काल जे 3 पेशंट सापडले, त्याच्यात तिसरा पेशंट जो होता तो कुडाळ तालुक्यातल्या नेरूरचा पेशंट होता. आणि तो नेरूरचा पेशंट तो सुद्धा आंबा व्यवसायाशी निगडीत युवक होता. अशा प्रकारे इथे जे 8 पेशंट जे सापडलेले आहेत, ते 8ही पेशंट्सचं कनेक्शन हे मुंबईशी जोडले गेलेलं आहे. साईनाथ गावकर आपल्याशी जॉईन झालेले आहेत. नमस्कार साईनाथ गावकर. हे पेशंट जे आहेत ते मुंबईशी कनेक्टेड असल्यामुळे आणि आत्ता सध्या मुंबईच्या रेड झोनमधून किंवा पुण्याच्या रेड झोनमधून सिंधुदुर्गामध्ये चाकरमान्यांचा ओघ भयानकरित्या वाढलेला आहे. आपल्या शेजारचा जो जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही हतबल आहोत अशी कमेंट दिली होती, अशी प्रतिक्रिया दिली होती. कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी हतबल झाले, तिथलं प्रशासन हतबल झालं. रत्नागिरी जिल्ह्याचे स्वॅब नमुने तपासायला सुद्धा मिरजच्या लॅबनं नकार दिला होता. 700 नमुने रत्नागिरी जिल्ह्यातले 700 नमुने पेंडिंग आहेत. अजून त्यांची नमुना तपासणी झालेली नाही. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर
किती जण तिथे सापडतील, कोरोनाबाधित सापडतील याची आपण कल्पना करू शकतो. ते सापडू नयेत अशी सर्वांची इच्छा आहे. पण असे किती रुग्ण रत्नागिरीमध्ये अजून ज्यांचा स्वॅबचा नमुनासुद्धा तपासण्यात आलेला नाहीत असे रुग्ण रत्नागिरीमध्ये आहेत. 700 स्वॅबचे नमुने पेंडिंग आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची वाटचाल रेड झोनमध्ये झाली नव्हे, ती रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. सुदैवाने आपल्याकडे आतापर्यंत 8 जे पेशंट सापडलेत त्याच्यातले 4 पेशंट्स हे पूर्णपणे बरे झालेले आहेत. 2 पेशंट्सना डिस्चार्जसुद्धा देण्यात आलेले आहेत. उरलेले जे 4 पेशंट्स आहेत, म्हणजे आतापर्यंत आपला आकडा फक्त 4 आहे आणि हा आकडा कमीत कमी ठेवण्याचं हे सगळं आपल्या हातात आहे. पण त्याचबरोबर प्रशासनाची जबाबदारीसुद्धा महत्त्वाची आहे आणि आपली जबाबदारीसुद्धा त्याहून महत्त्वाची आहे. जे कोणी चाकरमानी येत आहेत, जे कोणी चाकरमानी मुंबईहून इथं येत आहेत, पुण्याहून इथं येत आहेत, त्यांनी जे काही शासनाचे निर्बंध आहे, शासनाच्या ज्या अटी आहेत त्याचं पालन देखील केलं पाहिजे. आणि यासाठीच आपण आज या फेसबुक लाईव्हच्या प्लॅटफॉर्मवर आहोत. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही समस्या असतील, तुमच्या मनात काही शंका असतील त्या आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही त्या प्रशासनापर्यंत पोचवण्याचा निश्चितच या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आणि त्याची दखल प्रशासन नक्कीच घेईल. कारण मुळात प्रश्न असा आहे की हा ओघ एवढा प्रचंड आहे आणि त्या मनाने आपली सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा ही खूप कमकुवत आहे. अनेक रिक्त जागांचा प्रश्न आहे. जेवढ्या जागा भरल्या पाहिजेत तेवढ्या त्या भरल्या गेलेल्या नाहीत. व्हेंटिलेटर्सचा प्रश्न आपण व्हेंटिलेटर्सचा विचार केला तर सिंधुदुर्गामध्ये फक्त 9 व्हेंटिलेटर्स आहेत. म्हणजे 10वा पेशंट जर सापडला तर त्याच्यासाठी सिंधुदुर्गामध्ये व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत. अशा प्रकारची अवस्था आपल्याकडे आहेत आणि त्यात करून श्रेयवादाचं राजकारण सुरू झालेलं आहे. आता लोकांनीच या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे की असं का चाललं आहे. ही श्रेय घेण्याची वेळ नाही आहे, ही एकमेकांना सांभाळण्याची वेळ आहे, एकमेकांना जपण्याची वेळ आहे, एकमेकांची काळजी घेण्याची वेळ आहे. चाकरमान्यांबाबतसुद्धा काही बातम्या येत आहेत की त्यांची सोय नीट होत नाही आहे, की त्यांना फॅन पाहिजे, त्यांना आणखी काही चायनीज खायला पाहिजे, की आणखी अशा प्रकारच्या बातम्या आमच्या कानावर येत आहेत. लोक फोन करून सांगत आहेत, गाव कमिट्या जिथे हे चाकरमाने उतरत आहेत तिथले लोक फोन करून सांगत आहेत. त्यांना आमची एक कळकळीची ह्या चाकरमान्यांना हात जोडून विनंती आहे की कृपया आपण इथली परिस्थिती लक्षात घ्यावी. तुम्ही जशा घरी राहत होता त्याप्रमाणे सोयीसुविधा सुखसुविधा इथे मिळतीलच असं काही नाही आहे. इथे जी काही सोय शासनाने केलेली आहे त्याला काही मर्यादा आहेत. इथे तुम्हाला जे क्वारंटाईन करायला सांगता आहेत ते होम क्वारंटाईन असेल किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन असेल, हे क्वारंटाईन करायला सांगण्यामागचं कारण एकच आहे की तुम्ही ज्या भागातून इथे आला आहात, तुम्ही जर रेड झोनमधून इथे आला आहात तर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होणं खूप महत्त्वाचं आहे. तिथे तुम्हाला अलग केलं जातं, लोकांपासून अलग केलं जातं. याचं कारण एकच आहे की ह्याचा प्रसार होऊ नये आणि ह्याचा प्रसार झाला की हा खूप वेगाने हा व्हायरस पसरतो, कोरोना व्हायरस पसरतो आणि हा कोविड-19 हा जो आजार आहे तो आपल्याला होतो. आता परिस्थिती अशी झाली आहे की हा आजार पसरू नये यासाठी प्रत्येकानंच काळजी घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये अनेक गोष्टी येऊ शकतात की गाव समिती असते, त्या गावी समितीमध्ये आता शिक्षकांनासुद्धा तिथे त्या शाळांमध्ये जर क्वारंटाईन कोणाला करायचं असेल तर त्या ठिकाणच्या शिक्षकांना तिथं ड्युटी करावी लागेल. आता त्यावरून देखील वादप्रतिवाद सुरू झालेले आहेत. सरपंच आणि शिक्षक असे वाद सुरू झालेले आहेत. मित्रांनो, ही खरोखर वाद करण्याची वेळ आहे का? तर ती मुळीच नाही आहे. सिंधुदुर्गने प्रत्येक बाबतीत पहिला क्रमांक कधी सोडला नाही आहे. मग ती स्वच्छतेची गोष्ट असू दे, मग ती लिटरसीची गोष्ट असू दे, साक्षरतेची गोष्ट असू दे, किंवा सिंधुदुर्गमध्ये महिलांचं प्रमाण देखील खूप चांगलं आहे. इथे हुंडाबळी होत नाही. अतिशय अशा प्रकारची चांगली संस्कृती, चांगली बॅकग्राऊंड सिंधुदुर्गची आहे. मग अशा वेळी आपण आपापसात भांडण करत राहिलो, गावात आलेल्या लोकांना जर आपण
जर गावामध्ये घेतलं नाही, नीट त्यांची चौकशी केली नाही, आपल्याच मुद्द्यावर आपण अडून राहिलो किंवा चाकरमान्यांनी आपल्याला अवास्तव मागण्या सुरू केल्या, गावात हातावर क्वारंटाईनचा शिक्का असूनसुद्धा गावात फिरायला सुरुवात केली, तर हे आपल्याला परवडणारं खरंच नाही आहे. आपली संस्कृती खूप चांगली आहे, आपलं बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे. आपल्याकडे मंगेश एकावडे हे जॉईन झालेले आहेत. नमस्कार मंगेशजी. मुंबई पुणे यामधील चाकरमानी गावात क्वारंटाईन होत आहेत का? हां, तोच मुद्दा मी सांगत होतो की मुंबई पुण्याचे चाकरमान्यांना गावामध्ये क्वारंटाईन करणं आवश्यक आहे. जर ते ग्रीन झोनमधून आलेले असतील तर त्यांना होम क्वारंटाईन केलं जातं आहे. पण ते ऑरेंज किंवा रेड झोनमधून जास्त करून रेड झोनमधून जर ते येत असतील तर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन हे करावं लागतं आहे, संस्थात्मक क्वारंटाईन करावं लागतं आहे. 14 दिवस त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आणि 14 दिवस होम क्वारंटाईन, असं त्यांना 28 दिवस जात आहेत. हो, नक्कीच प्रिया मॅडम. आपल्या काही समस्या असतील, आपले काही प्रश्न असतील तर या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही फेसबुकच्या या माध्यमातून ते प्रशासनापर्यंत नक्की पोचवू. आपले काही अडचणी असतील त्या त्यांच्यापर्यंत नक्की पोचवू आणि त्यांना आणि शासनाला याची दखल घ्यायला आपण लावू. तर क्वारंटाईनचा जो प्रश्न आहे, तर ही संख्या जर वाढली क्वारंटाईनची तर त्यासाठी शासनानं अनेक इमारती, शाळा ह्या ताब्यात घेतलेल्या आहेत. साधारण कुडाळ तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर कुडाळमध्ये 990 खोल्या, वर्गखोल्या या कुडाळ पंचायत समितीच्या प्रशासनानं ताब्यात घेतलेल्या आहेत. पण बऱ्याच वेळेला असा पण प्रश्न येतो की शाळांमध्ये भौतिक सुविधा मिळतील का? म्हणजे शाळांमध्ये फॅन असेल का? कारण आता गरमीचे दिवस आहेत. त्याचबरोबर मुख्य सुविधा म्हणजे शौचालय आणि बाथरूम. बऱ्याच शाळांमध्ये एक शौचालय असतील, ती लहान मुलांसाठी बांधलेली असतात, पण बऱ्याच शाळांमध्ये बाथरूमची सोय नाही आहे. आंघोळीचा प्रश्न येतो, विशेषतः महिला असतील तर त्यांची खूप गैरसोय होते अशा वेळी, तर त्यांचा खूप प्रॉब्लेम होतो. किशोर कुडाळकर आपल्याला जॉईन झालेले. किशोर कुडाळकर, नमस्कार, आपलं स्वागत. आपण कोरोनावर आपण जे विचार करतो आहे, चर्चा करतो आहे. अनेक लोक इथे येत आहेत. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही सजेशन्स असतील, काही शासनापर्यंत पोचवायचं असेल तर तुम्ही या माध्यमातून आमच्याशी शेअर करू शकता. आम्ही ते नक्कीच शासनापर्यंत पोचवू शकतो. त्याचबरोबर जे काही जी गाव कमिटी आहे त्या गाव कमिटीला जे चाकरमानी जुमानत नाहीत अशा काही बातम्या आमच्यापर्यंत येत आहेत. तर मित्रांनो, ही गाव कमिटी आहे, ती ही व्यवस्था, हे नियोजन व्यवस्थित राखण्यासाठी ही गाव कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. निश्चितच त्याच्यामध्ये जे काही माणसं आहेत ती काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये बरेचसे शासकीय कर्मचारी आहेत आणि ते रात्रीचे नसतात आणि रात्रीचे मग ते जी गाव कमिटीला डावलून जे कोणी क्वारंटाईन लोक आहेत ते फिरत असतात. कोणी क्वारंटाईन केलेला माणूस दुसऱ्याच्या घरी आंघोळीला जातो, दुसऱ्याच्या घरी जेवायला जातो. अशा हे काही प्रश्न आहेत. आता ही वेळ आहे ती संयम पाळण्याची. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी देशाला उद्देशून जेव्हा भाषण केलं होतं त्यावेळी हा एक शब्द महत्त्वाचा त्यांनी मांडला होता की संयम. आपण सर्वांनी आतापर्यंत 2 महिने खूप चांगल्या प्रकारे संयम बाळगलेला आहे. आता ही जी फेज आहे ती डबलिंग फेज आहे. म्हणजे आता पूर्वी जर आपल्याकडे कोरोनाबाधित पेशंट मिळण्याची जो स्पीड होता आणि तो आताचा स्पीड आहे, हा तुमच्या लक्षात येईल की आता हे डबल होतं आहे, काही वेळेला टिबल होतं आहे. आणि आपल्याला जर कोरोनापासून आपला जिल्हा वाचवायचा असेल तर आपण सर्वांनी स्वतःहून मीच माझा रक्षक अशी संकल्पना मनाशी बाळगून यामध्ये आपण संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांच्या बोलण्यातून प्रश्न येतो आहे की हे चाकरमानी विविध कारणं सांगून इथे येत आहेत, पण इथे आल्यानंतर या सर्वांचा इथल्या आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण पडतो आहे. आता सकाळचंच एक उदाहरण घ्या. काल नेरूरमध्ये पेशंट सापडला आणि नेरूरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरातले लोक धास्तावले. साहजिकच आहे, काळजी वाटणं, भीती वाटणं साहजिकच आहे.
जे आता नेरूरच्या बाजूला पिंगोळी आहे, आणखी बाकी कुठली गाव आहे, मोस्टली पिंगोळी हे जे गाव आहे त्या पिंगोळीतल्या लोकांना काळजी घेतली पाहिजे. पिंगोळीतली आता ते 3 किलोमीटरच्या बाहेर आत आहे हा वेगळा मुद्दा. काही ठिकाणी अजूनही दुकानं सुरू आहेत. त्या दुकानामध्ये काम करणाऱ्या पैकी कोणीतरी आरोग्य विभागाला फोन केला आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या ज्या गोळ्या आहेत त्यांची आरोग्य विभागाकडे त्यांनी मागणी केली. पण आरोग्य विभागाकडून उत्तर असं आलं की आमच्याकडे अजून ह्या गोळ्या उपलब्ध नाहीत. म्हणजे ही खूप गंभीर परिस्थिती आहे. आरोग्य यंत्रणेनं याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. सध्या आरोग्य ही टॉप प्रायोरिटी आहे. देशाच्या संरक्षणाखालोखाल जी प्रायोरिटी आहे ती सध्या आरोग्य ही यंत्रणा ही आहे आणि आपल्याकडे गोळ्या उपलब्ध नाहीत हे उत्तर, आरोग्य यंत्रणेचं हे उत्तर खूप चुकीचं आहे, बेजबाबदारपणाचं आहे. या ज्या भागामध्ये हे रुग्ण सापडलेले आहेत त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जर लोकांनी मागणी केली तर त्यांच्यासाठी ह्या गोळ्या, रोगप्रतिबंधक ह्या गोळ्या आहेत त्या उपलब्ध करून देणं खूप महत्त्वाचं आहे. तिथले तुमचे शासकीय कर्मचारीसुद्धा काम करत आहेत, आपले पोलीस बांधव काम करत आहेत, आशा वर्कर्स काम करत आहेत, अनेक जण तिथं प्रशासनाची माणसं काम करत आहेत. ते कोणत्या प्रकारे कोणत्या परिस्थितीत काम करत आहेत ते सुद्धा शासनानं बघितलं पाहिजे. त्यांनासुद्धा त्यांची काळजी घेतली पाहिजे. PPE किट्स जाऊ देत, पण ह्या साध्या रोगप्रतिकारक गोळ्या त्यांना उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे. असे अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत. आपल्याकडून पण हा फीडबॅक येणं खूप गरजेचं आहे की कशा प्रकारे ह्या कोरोनाला आपण थांबवू शकतो, कोरोनाचा हा प्रतिकार आपण थांबवू शकतो, आपण काय काळजी घेतली पाहिजे, तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत, तुम्हाला नेमके कोणत्या समस्या आहेत, आपण सगळ्यांच्या घेऊ. चाकरमान्यांचे सुद्धा काही प्रश्न असतील त्यांनासुद्धा इकडे त्यांना इथे नीट वागणूक मिळते आहे का, त्यांना इथे चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे का, किंवा गाव कमिटीवाले इथले ग्रामस्थ आहेत त्यांचं चाकरमान्यांबद्दल काय म्हणणं आहे ते त्यांना रिस्पॉन्स देत आहेत का, चाकरमानी त्यांचं ऐकता आहेत का. कारण बऱ्याच ठिकाणी असे पण प्रसंग उद्भवलेले होते की चाकरमानी आणि गाव कमिट्यांमध्ये भांडणं सुरू होती. अशा बातम्या येत आहेत की त्या गावात त्या माणसाला मुंबईहून आला म्हणून राहायला दिलं जात नाही आहे, त्याला प्रवेश दिला जात नाही आहे, आपलं घर डोळ्यासमोर दिसतंय पण तिथं जायला कोणी देत नाही आहेत. कसं असतं की शासनाने ह्या ज्या गाव कमिट्या नेमलेल्या आहेत त्या गाव कमिट्यांना त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि त्यांचं जे काय म्हणणं असतं ते मान्य करणं प्रत्येकाने खूप महत्त्वाचं आहे. कारण अशा गोष्टी आपण जर समन्वयाने घेतल्या, एकमेकांना समजून घेतल्या तर निश्चितच आपल्याला हा कोरोनाचा मुकाबला करणं खूप सोपं जाणार आहे. आपला जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा होऊ नये यासाठी प्रत्येकानं झटलं पाहिजे, प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि मुळात काही गोष्टींच्या बाबतीत राजकारण होतं आहे, श्रेय घेण्याबाबत राजकारण होतं आहे, लोकप्रतिनिधी राजकारण करू लागलेत. तर त्यांना आता आपण सांगण्याची वेळ आली आहे की बास झालं, तुमचं हे राजकारण बंद झालं, जिथे ज्या काही सोयी असतील त्या सोयी आमच्यासाठी उपलब्ध करून द्या. कारण हा प्रश्न शेवटी जीवाचा आहे. जीवानिशी जेव्हा एखादी गोष्ट बेतते तिथे राजकारण करण्यात काय पॉईंट आहे. आता कुठली इलेक्शन नाही की काय नाही, अशा परिस्थितीत मी मोठा की तू मोठा हे सांगणं, हे पटवून देणं, त्याच्यातच आपली सगळी एनर्जी वेस्ट करणं राजकारण्याने सोडून दिलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा आहे तो की जिकडे तिकडे आता खारेपाटणचा आपण मगाशी हे केला की खारेपाटणमध्ये सुद्धा आपल्याला खूप गर्दी तिथे दिसते, वाहनांच्या रांगा तिथे लागलेल्या दिसत आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा खारेपाटणवरती प्रशासकीय यंत्रणाचं बळ वाढवण्याची गरज आहे. तिथे डॉक्टर्स चांगले देण्याची गरज आहे. तिथे एकच टेस्टिंग गन आहे, टेम्परेचर गन आहे, ती एकच आहे. ती एक गन किती जणांना पुरणार. साधारण 600 ते 650 लोक एका वेळी काल रांगेत उभे होते आणि ते तिथे त्यांची टेस्टिंग होणार कधी आणि ते आपल्या गावी पोहोचणार कधी, हा पण मोठा प्रश्न आहे. आणि लोकांनी देखील खूप काळजी घेणं खूप गरजेचं आहे सध्याच्या या काळामध्ये. कारण हा लढा आपला जो आहे तो कोरोनाशी आहे. आपण म्हणतो की आपण रेड झोनमध्ये नाही जाणार, आपल्याला नाही जायचं आहे रेड झोनमध्ये. कारण एकदा का रेड झोनमध्ये आपण आलो की शासनाचे निर्बंध वाढले, जे काही आता इझिली अवेलेबल होतं आहे ते इझिली अवेलेबल होणंसुद्धा मग दुरापास्त होणार आहे.
धन्यवाद किशोर कुडाळकर, तुम्ही ही कॉमेंट दिली त्याबद्दल. की प्रत्येकाच्या मनात किशोर कुडाळकर, प्रत्येकाच्या मनात ह्या गोष्टी आहेत, प्रत्येकाच्या मनात ह्या भावना आहेत. पण त्या सांगायच्या कोणाला, त्या पोचवायच्या कोणापर्यंत, प्रशासनापर्यंत कशा पोचवायच्या? शेजारी आपला माणूस आला की तो कोरोना बाधित आहे की कोरोना फ्री आहे ते कसं कळणार? रात्री रात्री चाकरमाने येतात, लांब लांबून दुसऱ्या राज्यातून लोक येतात आणि मग त्यांना कोणीतरी पाठीशी घालतो, त्याचं राजकारण केलं जातं, वशिलेबाजी लावली जाते. आणि आपण फक्त जे इतकी 2 महिने काळजी घेतो आहे, मग आपल्याला प्रश्न पडतो की हेच फळं काय ममता पाला, असा प्रश्न पडतो. म्हणजे इतके दिवस आम्ही काळजी घेतली ती सगळी फुकट गेली. आणि जो काल माणूस आला तो कोरोनाची, आता मुंबईहून पूर्वी चाकरमानी मिठाईची भेट घेऊन यायचे, आता कोरोनाची भेट घेऊन येतात, असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. पुन्हा एकदा धन्यवाद किशोर कुडाळकर, तुम्ही आम्हाला कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल. तर मित्रांनो, कोरोनाचा हा लढा आपण सर्वांनी मिळून लढायचा आहे. त्यासाठी तुमच्या मनात काही जे प्रश्न असतील, तुमच्या मनात काही शंका असतील, प्रशासनापर्यंत काही गोष्टी पोचवायच्या असतील, किंवा तुमच्या काही सजेशन्स असतील की या गोष्टी केल्या पाहिजेत, या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, किंवा इथे इथे ही गोष्ट घडली होती, असं असं झालं होतं, पण शासन असं सांगतंय पण प्रत्यक्षात असं घडलं, अशा काही जर गोष्टी असतील तर तुम्ही आमच्याशी त्या नक्कीच शेअर करा या प्लॅटफॉर्मवरून. आम्ही त्या प्रशासनापर्यंत नक्कीच पोहोचवू, त्यांच्यापर्यंत त्याच्याला दखल घ्यायला लावू. मुळातच मगाशी जसं मी म्हटलं की आपल्याकडे जी आरोग्य यंत्रणा आहे ती खूप कमकुवत आहे. जिल्ह्यामध्ये फक्त 9 व्हेंटिलेटर्स आहेत. 10वा पेशंट आला तर त्याला कुठे ठेवायचं, इथंपासून सुरुवात आहे. म्हणून ही रुग्णसंख्या वाढता नये, ती कमी झाली पाहिजे, किंबहुना ते सगळे पेशंट्स बरे होऊन आपापल्या घरी गेले पाहिजेत, अशीच आपली सर्वांची इच्छा असते. पण काय असतो, काही असा चढशाण्याचा प्रकार असतो. म्हणजे आपलं तेच खरं करायचं, हे म्हणजे मी खूप कठोर भाषा वापरतो आहे, पण त्याला कारणसुद्धा तसंच आहे. कारण गोष्टीच अशा घडत आहेत, प्रसंगच असे घडत आहेत की लोक ऐकत नाही आहेत. हे कोणासाठी चाललं आहे? तुम्ही प्रत्येकाने जर आपलाच विचार केला तर समाज कसा पुढे जाणार? प्रत्येकाने समाजाचा सुद्धा विचार केला पाहिजे. जे काही शासनाने गाईडलाईन्स ठरवून दिलेले आहेत त्याचा विचार केला पाहिजे. आता काल आपली पहिली इथल्या मजुरांना घेऊन पहिली श्रमिक रेल्वे काल रवाना झाली. ह्या मजुरांसाठी ह्या शासनानंच प्रयत्न केले होते. हे इथले मजूर 2 महिने जवळजवळ इथे ते होते आणि त्या मजुरांना त्यांच्या गावी 1440 मजूर काल रात्री ओरोसवरून विजापूरला रवाना झाले. शासन प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करतो. आता जवळजवळ 20,000 लोक प्रतीक्षेत आहेत मुंबईहून सिंधुदुर्गामध्ये येण्यासाठी. ही कागदावरची आकडेवारी आहे. तरीसुद्धा आणि जी काय शासनाने ई-पास उपलब्ध करून दिले आहेत ते मिळवणं खूप सोपं झालं आहे. शासनाने काही निर्बंधसुद्धा उठवलेत. आधी जे एकदम कडक होतं ते आता खूप सोपं झालं आहे. आणि माणसं मेडिकल ग्राउंडवर आपल्या सगळ्या सिंधुदुर्गामध्ये प्रवेश करत आहेत. सिंधुदुर्गाची मेडिकल ग्राउंड, सिंधुदुर्गाची इथली जी वैद्यकीय व्यवस्था आहे ती जर एवढी स्ट्रॉंग नाही आहे मुळातच, मग मेडिकल ग्राउंडवर हे लोक इथे का येत आहेत? म्हणजे काहीतरी कुठेतरी खोटी कारणं दिली जात आहेत. आपल्याला गावी जाण्यासाठी घर साफ करायचं असेल आणि काय करायचं असेल तर हा मे महिना जरी असला, रुढार्थाने सुट्टीचा महिना जरी असला तरी आंबे, फणस, करवंद खाण्याची ही वेळ नाही आहे. ही वेळ आहे प्रत्येकानं घरात थांबण्याची, आपली काळजी घेण्याची आणि आपल्यासोबतच्या माणसांची काळजी घेण्याची. मध्यंतरी सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत होती की कोरोनाची भीती नाही, भीती आहे तिरस्काराची. खरं आहे मंडळी, जो बाहेरून माणूस येतो त्याच्याबद्दल एक वेगळीच भावना, एक वेगळाच अँगलने त्याला बघितलं जातं. तो म्हणजे वाईट टाकणे जो प्रकार आपण पूर्वी म्हणत होतो, वाईट टाकलं जायचं, तशा प्रकारे त्याच्याकडे बघितलं जातं. गावातले कोणीतरी बोलतात आणि मग त्याची री सगळेजण ओढतात आणि त्याचं घर समोर दिसत असताना गावातून मागे पाठवलं जातं.
महिलांना मागे पाठवलं जातं. रात्री रात्री गावात पोहोचलेल्या महिलांना मागे पाठवलं गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे सगळं घडतं आहे. तिरस्कार कोणाचा करू नका. ती सुद्धा माणसंच आहेत. आपले चाकरमानी हे सुद्धा आपले बांधवच आहेत. एरवी ते आपल्याला गरजेचे असतात, आपल्याला त्यांची गरज असते, त्यांची आपल्याला गरज असते. हे सगळं जरी खरं असलं तरी आताची परिस्थिती ओळखा. जे आलेत ना इथे ते त्यांना सामावून घ्या. पण चाकरमान्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की त्यांनी इथे जे काही गाव कमिटी तुम्हाला सांगेल, जे काही त्यांचे नियम असतील त्या नियमांचं पालन नक्की करा. कारण ते सर्वांच्याच हिताचं आहे. मला काय होणार, मला काय होत नाही असं म्हणून जर आपण फिरत राहिलो, गावामध्ये फिरत राहिलो तर त्याचं काही होणार नाही. अभि घाटकर हे सुद्धा जॉईन झालेले आहेत आपल्याला. स्वागत आपलं अभि घाटकर. आपले काही प्रश्न असतील, शंका असतील तर निश्चित या प्लॅटफॉर्मवरून आम्हाला विचारा. आम्ही ते प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि यासाठीच आपण आज फेसबुक लाईव्हवर इथं आलेलो आहोत आणि तुमच्याशी संवाद साधत आहोत. कोरोनाची ही सध्याची परिस्थिती ही अत्यंत कठीण आहे. सगळे जागतिक पातळीवरती हे सगळं सुरू आहे. असं असताना निव्वळ कोणाच्या तरी डोक्यातून काहीतरी येतं आणि मग इथल्या माणसांना त्याचा त्रास होतो, प्रशासनाला त्रास होतो. रात्री लोकांची भांडणं सोडवण्यात प्रशासनाचा वेळ जातो आहे. मग हे संकट संपणार कसं, हे टळणार कसं? त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येकानं ही आपली जबाबदारी आहे हे ओळखलं पाहिजे आणि हे ओळखणं खूप गरजेचं आहे. आज सिंधुदुर्गामध्ये 8 पेशंटची संख्या आता 8 झाली आहे. जर आणखी 2 पेशंट सापडले तर ती 2 डिजिटमध्ये जाईल आणि 14 पेशंट सापडले तर आपला जिल्हा रेड झोनमध्ये जाईल. आणि रेड झोनमध्ये गेल्यानंतर पुढे काय होईल, परिस्थिती किती गंभीर होईल. आता आपण जे फिरू शकतो आहे, मोकळा श्वास घेऊ शकतो आहे, ते किती कठीण होईल. हे मुंबईतून जे चाकरमानी इथे येत आहेत त्यांना विचारा की मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे. अख्ख्या बिल्डिंगच्या बिल्डिंग क्वारंटाईन केल्या जात आहेत. बाहेरून येणाऱ्या त्यांना बाहेर फिरायला परवानगी नाही आहे. जे काही तुम्हाला तिथे खायचं आहे ते पॅकेटमार्फत तिथे येतं आहे. तेच तुमचं रेशन, तेच तुमचं जेवण, त्याच्यातच तुम्ही भागवायचं आहे. म्हणजे ही भागवाभागवी तुम्हाला रेड झोनमध्ये तिकडे तुम्ही ती अनुभवताय, विना तक्रार अनुभवताय. पण इथे आल्यानंतर मात्र मला चायनीज पाहिजे आणि मला AC पाहिजे आणि मला फॅन पाहिजे असं जर सांगत राहिलं तर इथल्या प्रशासनावर त्याचा किती ताण येईल याची कल्पना करा. मुंबईतली परिस्थिती भयानक आहे. जे आपण मीडियामध्ये बघतो आहे त्याच्यापेक्षा देखील भयानक आहे. कारण जे रेड झोन आहे तिथपर्यंत मीडिया जास्त पोचू शकत नाही तिथपर्यंत. कारण त्यांनासुद्धा धोका आहे तिकडे. मग तिकडे नक्की काय चाललं आहे, कशी परिस्थिती आहे. शासन सगळं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त ते शासनाला मदत करून आपण ते वाढायला देऊया नको. शासनाच्या पाठीशी उभं राहूया. शासन जे काही सांगतं आहे ते निर्बंध, शासनानं आता गाव कमिट्या केल्या आहेत. मी मगातपासून गाव कमिट्याचा उल्लेख करतो आहे. ह्या गाव कमिट्या ज्या केल्या आहेत त्या गाव कमिट्या शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांचं कॉम्बिनेशन आणि गावातले ग्रामस्थ यांचं कॉम्बिनेशन ठेवून ते केलेलं आहेत. जे नगरपालिका क्षेत्र आहे त्यामध्ये नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत ते याच्यावरती कंट्रोल ठेवत आहेत आणि जो ग्रामीण एरिया आहे तो ग्रामीण एरियामध्ये त्या गावचे सरपंच आहेत ते मुख्य आहेत आणि ते याच्यावरती कंट्रोल ठेवत आहेत. जे कोणी आता बाहेरून लोक आपल्याकडे येण्याचा ओघ वाढलेला आहे, जे कोणी बाहेरून लोक येत आहेत त्यांना त्यांची चौकशी करणं, त्यांची मेडिकल करणं, त्याने मेडिकल झाली आहे की नाही त्यांची कागदपत्र तपासणं, त्यावरून त्यांना होम क्वारंटाईन करायचं की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायचं याचा निर्णय घेणं हे सर्वस्वी या ग्राम कमिट्यांवर आधारित आहे. आणि त्यांच्यावरती एक नोडल अधिकारी त्यांना दिलेला आहे आणि ही सगळी सिस्टीम आहे. ह्या सिस्टीमचा प्रत्येकानं जर पालन केलं, त्या सिस्टीमप्रमाणे जर प्रत्येकजण गेला तर काहीच कठीण नाही आहे. त्याच्यामुळे
ग्रामस्थांनी कोणी पॅनिक न होता, अगदी आकांडताण न करता त्यांनी या गाव कमिट्यांचं जर ऐकलं, त्यांच्याप्रमाणे जर चालले, तर प्रत्येक गोष्टी सॉल्व होण्यासारख्या आहेत. ही जी मी मगापासून सांगतो की ही जी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती आपण अनुभवली नसेल, अनुभवली नाहीच किंबहुना. पण अशा परिस्थितीत संयम खूप महत्त्वाचा आहे. तुमची मानसिकता टिकवून ठेवणं, सकारात्मक विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते करणंच आपल्या फायदेशीर आहे. आपल्याला ते खूप गरजेचं आहे आणि तरच आपला जिल्हा रेड झोनपासून आपण वाचवू शकतो, रेड झोनमध्ये जाणार नाही हे आपण ठरवू शकतो. अनेक जणं आपल्यावर आता लाईव्ह आहेत, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. तुमचे काही मित्रांनो प्रश्न असतील, काही समस्या असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या काही शंका असतील तर त्या लिहा. तुमचे काही सजेशन्स असतील, काही सूचना असतील त्यासुद्धा सांगा, म्हणजे आपण त्या याच्यापर्यंत शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत नक्कीच पोचू. प्रशासन खूप चांगल्या प्रकारे काम करतं आहे. शेवटी काही मर्यादा आहेत. मगाशी जसं मी सांगितलं तसं आरोग्य यंत्रणा आपली खूप कमकुवत आहे. रत्नागिरीपेक्षा आपली आरोग्य यंत्रणा खूप कमकुवत आहे. मुळात इथल्या जागा भरल्या गेलेल्या नाही आहेत. मग अशावेळी रत्नागिरीचे जर जिल्हाधिकारी हतबल होऊ शकतात, तर हे जर लोंढे वाढले आणि आपण प्रशासनाचं ऐकलं नाही तर नक्कीच आपण खूप संकटात सापडू शकतो. कुडाळकर साहेब इथे म्हणतात की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 40% तरुण वर्ग गोवा इथे नोकरीला आहे. मीही त्यातलाच एक. आज कंपनी आम्हाला थोडाफार पगार तरी देते, काही जणांना तोही मिळत नाही. आज 2 महिने आम्ही घरीच आहोत. गोवा सरकारनं आम्हाला कामावर हजर राहायचं असेल तर क्वारंटाईन, ते नक्कीच ही खूपच मोठी समस्या आहे. परवा दिवशी आम्ही आपले पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी जेव्हा प्रेसमध्ये आम्ही होतो त्यावेळी देखील त्यांच्यासोबत हा विषय आम्ही मांडलेला आहे की हा जो विषय आहे, तर त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं होतं की 2 गोष्टींबाबत दिलं होतं. एक तुमचा एक प्रश्न जो गोव्यातले जे नोकरी करतायत ते, आणि दुसरा गोष्ट आहे की काही गोव्यातल्या शाळांमध्ये शिकायला जातात, त्यांच्या परीक्षा आहेत, तर त्यांचं काय करायचं. तर ते हो नक्कीच किशोर कुडाळकर, हे जे विद्यार्थी आहेत ते गोव्याला शिकायला जात आहेत. ते विद्यार्थी ते त्यांच्यासाठी गोव्याच्या सीमेपासून, गोवा महाराष्ट्र सीमेपासून 1 किलोमीटरवर जी शाळा असेल त्या शाळेमध्ये त्यांच्या परीक्षा घ्याव्या, हे विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर हे तुम्ही जे रोजगारासाठी गोव्यामध्ये जात आहेत, जे तरुण जवळजवळ 1,500 तरुण गोव्यामध्ये रोजगारासाठी जात आहेत, तर त्यांच्यासाठी गोव्याचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्याबरोबर पालकमंत्र्यांनी परवा चर्चा केली. त्यांच्यामध्ये आणि त्यामध्ये हा जो मुद्दा आहे गोव्यातल्या रोजगाराबाबतचा, त्याबाबतचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. लवकरच त्यातून चांगली बातमी कळेल. अमर प्रभू, आपलं स्वागत. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित टाईप करून आम्हाला सांगा. कोरोनाबाबत आपण इथे चर्चा करतो आहे. चाकरमानी येत आहेत, कोरोनाचं संकट आपल्यासमोर आहे आणि या संदर्भात काही प्रश्न असतील, काही तुमच्या सजेशन्स असतील, सूचना असतील, काही तुमच्या मनात शंका असतील तर त्या आम्हाला इथे टाईप करून टाका. आम्ही शासनापर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण कुडाळकर साहेब, हा गोव्यातल्या जे तरुण आहेत रोजगारसाठी तिथे जात आहेत, हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की गोव्यामध्ये सिंधुदुर्गातल्या 20 ते 25 मोटरसायकल्स तिकडे होते आणि ते लोक गोव्यात क्वारंटाईन होते. तर गोव्यातले तिथले स्थानिक लोक चिडले होते की ह्या मोटरसायकल्स गोव्यामध्ये आल्याच कशा सिंधुदुर्गातल्या. विश्वनाथ खाकर, नमस्कार खाकर साहेब. आपला प्रश्न आपण म्हणता की एकाच शाळेत 5 किंवा 6 कुटुंब ठेवलीत आणि त्या शाळेत एकच टॉयलेट असेल तर त्या सर्वांनी एकच टॉयलेट वापरणं किती योग्य आहे. 95% प्राथमिक शाळेत एकच टॉयलेट आहे. बरोबर, एकदम बरोबर आहे.
किंबहुना ते टॉयलेट आहेत ते लहान मुलांसाठी तयार केलेले आहेत आणि ते टॉयलेट आहेत ते शाळेच्या पटसंख्येवरून 1 किंवा 2 असे टॉयलेट आहेत आणि मुतारी आहे मुलांसाठी. ह्या शाळांमध्ये हे नाही आहेत काय बाथरूम्स नाही आहेत. हा एक मोठा प्रश्न आहे. तर असे हे प्रश्न त्यामध्ये आहेत. आता वेळ संपत आली आहे. आपण चांगला प्रतिसाद दिलात आणि आमच्याबरोबर थांबलात. तुमचे काही प्रश्न सजेशन्स असतील तर नक्की पुढच्या वेळी जेव्हा आम्ही लाईव्ह येऊ त्यावेळी नक्कीच ते आमच्यासोबत मांडा. आता मी इथेच थांबतो आहे. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. पाहत राहा कोकणचं अग्रगण्य चॅनेल कोकण नाव. नमस्कार.